शेतकरी कर्जमाफी आणि केवायसीचा नेमका गोंधळ काय? नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात MHB मराठी न्यूज. शेतकरी बांधवांनो, सध्या राज्यात कर्जमाफीच्या बातम्यांनी चांगलाच जोर धरला आहे. पण या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी नक्की काय करायचं? केवायसी कधी आणि कुठे करायची? याबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही MHB मराठी न्यूजवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही महत्त्वाची माहिती इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून वर्तमानपत्रात आणि सोशल मीडियावर एकच चर्चा आहे, ती म्हणजे कर्जमाफीसाठी आधार प्रमाणीकरण KYC करून घेण्याची. अनेक शेतकरी बांधव आपलं आधार कार्ड घेऊन बँकेत किंवा CSC सेंटरवर चकरा मारत आहेत. पण खरी परिस्थिती काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. 1. डेटा गोळा करण्याचं काम पूर्ण झालं आहे का? हो. सहकार विभागाने 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत शेतकऱ्यांच्या आधार कार्डचा, पॅन कार्डचा आणि थकीत कर्जाचा डेटा गोळा केला आहे. त्यामुळे तुमच्या कर्जाची माहिती शासनाकडे आधीच पोहोचलेली आहे. 2. ॲग्रीस्टॅग फार्मर ID का महत्त्वाचा आहे? शासनाने आता 20 मे 2026 पर्यंत सर्व शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅग फार्मर ID बनवून घेण्याचं आवाहन केलं आहे. हा ID असेल तरच तुमची जमीन आणि आधार कार्ड यांची माहिती लिंक होते. ज्यांनी अजूनही हा ID बनवला नाही, त्यांनी तो लवकरात लवकर बनवून घ्यावा. 3. सध्या KYC करायची गरज आहे का? शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्जमाफीचा अधिकृत GR अद्याप आलेला नाही. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेपर्यंत कोण पात्र आहे आणि कोणाला कर्जमाफी मिळणार हे निश्चित झालेलं नाही. जोपर्यंत शासनाच्या स्पष्ट मार्गदर्शक सूचना किंवा याद्या येत नाहीत, तोपर्यंत CSC सेंटरवर जाऊन कोणतीही KYC करण्याची घाई करू नका. 4. मग आता काय करावं? सध्या तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे. तुमच्या बँकेत जाऊन एकदा खात्री करा की तुमचा आधार कार्ड बँकेला लिंक आहे का? तुमचा फार्मर ID बँकेकडे अपडेट आहे का? तुमचे सर्व कागदपत्रे पूर्ण आहेत का? बाकी अंगठा लावून किंवा बायोमेट्रिकद्वारे जे प्रमाणीकरण होतं, ते शासनाचा आदेश आल्यावरच सुरू होईल. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. सध्या कोणतीही नवीन KYC सुरू झालेली नाही. जसा कर्जमाफीचा नवीन GR येईल किंवा याद्या प्रसिद्ध होतील, तशी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी घेऊन येऊ. अशाच विश्वसनीय आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या MHB मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय.